नमस्कार प्रेक्षकांना, तो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा आणि इंटरेस्टिंग असा टेस्ट पाहायला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नंदिनीच्या आनंद निवासमधल्या चित्राचं लग्न असतं आणि ती म्हणत असते की नंदिनीताई, तू आणि माझ्या जिजूंच्याच हातनं हे माझं कन्यादान वगैरे झालं पाहिजे असं ती म्हणत असते. पण लग्न मंडपात मात्र बाकीचे सगळेच गोंधळ घालत असतात. जेव्हा चित्राच्या नवऱ्याला कशा प्रकारे संसार करायचा हे सांगत असतो, पण बाकीच्या लोकांना ते काही पटतच नसतं. कारण ते त्यांचं म्हणणं असतं की आधी स्वतःचा संसार ह्याने नीट सांभाळला नाही, आता काय तो काय दुसऱ्यांचा संसार नीट करण्याचे सल्ले देतोय, म्हणून ते लोकांना पटत नसतं आणि ते त्या गोष्टीचा गोंधळ घालत असतात. ते लोक त्याला बोलत असतात की स्वतःच्या भावाच्या बायकोसोबत तुझं अफेअर होतं आणि तू काय दुसऱ्यांना लग्नाचे धडे देतोयस, असं ते खूप त्याला उद्धट बोलत असतात. ते लोक खूप वाईट आणि विचित्र पद्धतीने त्याला बोलत असतात की त्याने कशा प्रकारे त्या दोघांचा संसार, त्याचा उघांचा संसार उद्ध्वस्त केला वगैरे, असं खूप काही ते लोक बोलत असतात. पण लोकांच्या अशा बोलण्यावर नंदिनी प्रत्युत्तर देते आणि त्याच्या पाठीशी, जीवाच्या पाठीशी खंबीर उभं राहते की असा नवरा भेटणं खरंच खूप नशीब लागतं आणि मी खूप नशीबवान आहे की मला असा नवरा मिळालाय. नंदिनी पुढे त्या लोकांना म्हणू लागते की जीवांनी जे माझ्यासाठी केले, जे आमच्या प्रेमासाठी केले ना, ते खूप काही आहे, असं कोणीही करू शकत नाही. आणि प्रत्येकाचा भूतकाळ हा काही ना काही असतोच. ते सगळं सोडून, ते मान्य करून तो भूतकाळ प्रत्येकाला जमत नाही पुढे जायला, आणि ते जीवांनी करून दाखवले की तेच त्यांच्या आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न करतायत. आणि नंदिनी पुढे त्या लोकांना बोलू लागते की हो, जन्मोजन्मी मी फक्त आणि फक्त जीवांचीच बायको आहे, असं ती त्या लोकांना ठणकावून सांगते. आणि नंदिनी जीवाच्या पाठीशी भक्कम अशी उभी राहते. तर तुम्हाला हा आजचा भाग कसा वाटला सांगायला विसरू नका. धन्यवाद.